सर सर्वसाधारणपणे हुपरी नगरपंचायतीची जी निवडणूक लागलेली आहे, किती एकूण मतदार यावेळेस आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे? हुपरी नगर परिषद हद्दीत एकूण मतदारांची संख्या 24,080 आहे आणि एकूण वार्डची संख्या 10 आहे. या 10 वार्डमधून एकूण 21 सदस्यांची निवड केली जाणार आहे. त्यामधले वार्ड क्रमांक 9 हा त्रिसदस्यीय वार्ड आहे आणि उर्वरित सर्व वार्ड 9 हे द्विसदस्यीय वार्ड आहे. अलीकडच्या काळामध्ये दुबार मतदारांच्या बाबतीमध्ये काही प्रश्न आहेत, तर या अनुषंगानं प्रशासनाच्या लेवलनं विशेषतः हुपरीच्या बाबतीमध्ये आपण दुबार मतदारसंघाच्या बाबतीत काही गोष्टींचं प्रयोजन केलेलं आहे. तर मान्य निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक आयोगाच्या काही सूचना आहेत त्यानुसार संभाव्य दुबार मतदारांची जी यादी आपल्याकडे मिळालेली आहे त्याची संख्या आहे 521. म्हणजे साधारणपणे त्याच्या अर्धे मतदार हे दुबार यांची नोंद आहे. तर याच्या बाबतीत आपण आपल्या कर्मचाऱ्यांचे आदेश काढून या सर्व दुबार मतदारांच्यापर्यंत आपली यंत्रणा पोहोचणार आहे. त्यांच्याकडून त्यांना कोणत्या वार्डमध्ये मतदान करायचं आहे याच्याबाबत त्यांच्याकडून लेखी घेतलं जाईल आणि त्यानुसार त्यांना त्या वार्डमध्ये मतदान करण्याची संधी दिली जाईल. उर्वरित जो वार्ड असेल त्या वार्डमध्ये आपण त्या मतदाराच्या नावापुढं मतदार यादीत दुबार हा शिक्का मारणार आहे, जेणेकरून त्याचं 2 वेळा मतदान होणार नाही. याबाबत प्रशासनामार्फत ही अशी काळजी घेण्यात आलेली आहे. या अनुषंगाने सर अलीकडच्या काही दिवसांमध्ये मतदानाच्या बाबतीमध्ये मतदान प्रक्रियेच्या बाबतीमध्ये काही संभ्रमावस्था आहे, काही गोंधळ आहे. तर या अनुषंगाने प्रशासनाच्या वतीने विशेषतः आपल्याकडून मतदारांसाठी काही जनजागृती अभियान किंवा आपल्या कर्मचारी वर्ग त्यासाठी काही कार्यरत कशा पद्धतीने असणार आहे? नागरिकांच्याकडून मोठ्या प्रमाणात जास्तीत जास्त मतदान हवं यासाठी आपण आचारसंहिता लागू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सर्वप्रथम सर्व राजकीय पक्षांची एक मीटिंग घेऊन त्यांना आचारसंहितेचं पालन कसं करावं याबाबत मार्गदर्शन केलेलं किंवा सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आपण आपल्या प्रशासनाकडून एक टीम तयार केलेली आहे, जेणेकरून नागरिकांना मतदान करण्यासाठी ज्या काही अडचणी असतील किंवा त्याच्याबाबत जनजागृती केली जाईल याबाबत त्यांचं कार्य चालू आहे. तसेच नागरिकांना कोणतीही अडचण आली आहे तरी निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तसेच नगर परिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी त्यासाठी सज्ज आहेत. शेवटचा प्रश्न सर, की आचारसंहितेच्या काळामध्ये विविध प्रकारचे सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा अनेक समज, गैरसमज किंवा अफवा पसरवल्या जातात. तर या अनुषंगानं नागरिकांना आणि त्याचबरोबर राजकीय पक्षांना आपण काय आवाहन कराल? राजकीय पक्ष असतील, मतदार असतील किंवा इतर नागरिक असतील, शहरातील विविध संघटना असतील, तरुणांचा जास्त करून सोशल मीडियाचा वापर असतो. तर या सर्वांना प्रशासनाच्या वतीने मी आवाहन करतो की चुकीच्या पद्धतीच्या कोणत्याही पोस्ट व्हायरल करू नयेत. एखादी पोस्ट व्हायरल झाली असेल तर त्याची खात्री केल्याशिवाय स्प्रेड करू नये. तसेच याबाबत कोणती तक्रार असेल किंवा कोणतीही शंका असेल तर नगरपालिका प्रशासन आहे, पोलीस प्रशासन आहे, त्या प्रशासनाच्या विविध अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत कॉन्टॅक्टमध्ये राहावं, जेणेकरून नागरिकांच्यामध्ये चुकीचे मेसेज जाणार नाहीत. त्याबाबत सर्वांनी काळजी घ्यावी आणि सर्व राजकीय पक्ष, पत्रकार बंधू, मतदार, हुपरी शहरातील सर्व नागरिक यांना आचारसंहितेचं पालन करण्याबाबत नगर परिषदेच्या वतीनं आवाहन करत आहे. धन्यवाद. हुपरी पोलीस स्थानकामध्ये सध्या आपण आहोत. प्रशासनाने देखील या निवडणुकीसाठी कंबर कसलेले आहेत. आपल्यासोबत कोळगे साहेब आहेत, आपण त्यांना विचारूया की कशा पद्धतीनं प्रशासनाने तयारी केलेली आहे. सर, काय सांगाल, कशा पद्धतीची प्रशासनाच्या वतीनं आपली तयारी सुरू आहे? हुपरी नगरपालिकेचे इलेक्शन जाहीर झालेले या दरम्यान कालावधीत, आता आचारसंहितेच्या कालावधीत कोणत्या आचारसंहितेचं उल्लंघन होणार नाही त्या अनुषंगाने सोशल मीडियावरती पोलीस प्रशासन लक्ष ठेवणे, तसंच निवडणूक अनुषंगाने ज्या काय खबरदारी घेण्यात येणार आहेत, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न असेल, बाकी कोणती आर्थिक देवाणघेवाण होणार नाही याबाबतीत असेल, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासन सज्ज आहे आणि त्या अनुषंगाने आमचे प्रयत्न चालू आहेत. भरारी पथकाच्या दृष्टिकोनातून सुद्धा काही नियोजन केलेलं आहे की कशा पद्धतीनं भरारी पथकसुद्धा एक नाही, अशा काही अकस्मात गोष्टी घडल्या तर त्या ठिकाणी जाऊ शकतात? भरारी पथक आता माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडून त्याची स्थापना केली जाईल आणि त्या अनुषंगाने तिथून ते स्क्वॉड माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या देखरेखीखाली ते चालू होईल. जनतेला हेच आवाहन करेल की जे काही आचारसंहिता आहे, आचारसंहितेचे जे काही नियम आहेत त्या अनुषंगाने शांततेत आणि कोणत्याही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता एक चांगल्या वातावरणात निवडणुका पार पाडल्या जातील, पार पाडाव्यात या दृष्टीने प्रत्येकाने सकारात्मक याकडे पाहावं.